नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, आपल्या सर्वांचे सदाबार मराठी कथा या चॅनलमध्ये स्वागत आहे. तुमच्यासाठी घेऊन आलोय राधिका या कथेचा भाग 7. ज्यांनी राधिका या कथेचे मागील 1 ते 7 भाग पाहिले नसतील त्यांनी कृपया पाहून घ्या, तरच तुम्हाला राधिका काय आहे ते कळेल. राधिका भाग 7 पूर्वार्ध. माधुरी घरी येणार म्हणून राधिका सर्व कपडे वरच्या रूममध्ये घेऊन जाते. दुसऱ्या दिवशी माधुरी घरी येते. घरी आल्याचा आनंद ना माधुरीला असतो ना कुणालला. राधिका ही गोष्ट नोटीस करते. तिला असे वाटते की कदाचित कुणाल माझ्याकडे जास्त वळला म्हणून माधुरीला पाहून तो खुश झाला नसावा. खरं तर लैंगिक जीवनात दोघांच्या बऱ्याच समस्या असतात. माधुरीच्या पायाला प्लस्टर असते, मात्र आता तिला थोडं कशाचा तरी आधार घेऊन हळूहळू तिला चालता येत असते. पुढे राधिका 3 दिवस तिथे थांबते. या 3 दिवसात कुणाल वेळ मिळेल तेव्हा रात्री राधिकाकडे यायचा आणि दोघे घाई गडबडीत पटकन कार्यक्रम उरकून घ्यायचे. त्यानंतर तो पटकन स्वच्छ होऊन खाली निघून जायचा. यात दोघांची शरीरभूक मिटायची, मात्र सुख नव्हते. एक दिवस राधिका विचार करते की कुणाल माधुरीला अजिबात वेळ देत नाही. आपल्यामुळे या दोघांमध्ये दुरावा नको. म्हणून मग एक दिवस ती कुणालला सांगते की मी गावी जाते आणि ड्रायव्हरला बोलून गावी निघून जाते. कुणाल आणि राधिकाचे फोनवर बोलणे चालू होते. कुणाल नेहमी तिची विचारपूस करायचा, तर तीही कुणालची विचारपूस करायची. इकडे माधुरीचा पाय बरा होतो आणि तिच्या पायाचे प्लास्टर काढतात. साधारण 30 दिवस होऊन जातात. मग राधिकाच्या लक्षात येते की आपली अजून मासिक पाळी आली नाही. मग ती घरीच प्रेग्नेन्सी टेस्ट किटच्या साहाय्याने चेक करते. त्याच्याकडे पाहून तर तिच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण राधिका प्रेग्नेंट असते. ती क्षणाचाही विचार न करता कुणालला कॉल करते आणि सांगते. कुणालही ऐकून स्तब्ध होतो आणि राधिका भाग 7 पुढे सुरू. राधिकाला म्हणतो, आता काय करावे? काय करावे म्हणजे काय? मी विधवा आहे. मला हा गर्भपात करावाच लागेल. वाटलं नव्हतं की एवढ्या वर्षानंतर मी प्रेग्नेंट राहू शकेन. आणि तसंही नात्याला भविष्य नाही म्हटल्यावर या गर्भाला तरी कसं भविष्य असेल? हो, आपण हा गर्भ काढूनच टाकू. पण मला थोडा वेळ तर दे. दोघेही फोनवर या विषयावर चर्चा करतात. मग कुणाल म्हणतो, मी एका डॉक्टराच्या सल्ल्याने पुढे काय करायचं ते सांगतो. असं म्हणून तो फोन ठेवून देतो. मी प्रेग्नेंट आहे हे शब्द ऐकण्यासाठी कुणालने आणि माधुरीने लाखो रुपये खर्च केले. मात्र माधुरीच्या गर्भपिशवीला प्रॉब्लेम असल्याने शेवटी डॉक्टरांनी ती आई होणार नाही असे सांगितले. आपल्याला बाळ होणार नाही याची मानसिकता दोघांचीही झाली होती. आज मात्र राधिकाने त्याला जेव्हा सांगितलं की ती प्रेग्नेंट आहे, कुणालला खूप आनंद झाला. मात्र हा आनंद तो जगासमोर दाखवू शकत नव्हता. कुणाल ऑफिसमधून लवकर सुट्टी घेतो आणि तो एका डॉक्टरकडे जाऊन सल्ला घेतो. तो तेथूनच राधिकाला कॉल करतो आणि सांगतो, टॅब्लेटच्या सहाय्यानेच गर्भपात करून घेऊ आणि त्यानंतर क्युरेटिंग म्हणजेच गर्भपिशवीची स्वच्छता करून घेऊ. तो राधिकाला सांगतो की तू दुसऱ्या दिवशी मुंबईला निघून ये. दोघांच्या गप्पा झाल्यानंतर कुणाल घरी जातो. कुणालचे मन मात्र विचलित झाले होते. त्याचे कशातच लक्ष लागत नव्हते. आपण बाप बनलोय ही एक गोष्ट त्याच्या मनाने पकडून ठेवली होती. एकीकडे त्याला या जगात आपणच येऊ देणार नाही याने मन विचलित होत होतं. रात्री माधुरी आणि कुणाल झोपण्यासाठी बेडवर येतात. माधुरी कुणालकडे पाहते तर तिला जाणवते की कुणाल कुठल्या तरी गोष्टींनी डिस्टर्ब झाला आहे. तो विचारात आहे. तिला असं वाटतं की आपल्यामुळे कुणाल नाराज झाला आहे, कारण तिने कुणालला सांगितलेलं असतं की पायाचे प्लास्टर काढेपर्यंत आपल्यात काहीच होणार नाही. पायाचे प्लास्टर काढून 10-12 दिवस झाले होते आणि या दोघांच्या प्रणयाला 40 दिवसांपेक्षा जास्त कालावधी झाला होता. एवढे दिवस कुणाल कसा दूर राहिला? कदाचित मागील वेळी आपण त्याला रागवलो म्हणूनच. त्यांनी स्वतःवर एवढा कंट्रोल ठेवला असेल, शिवाय अजूनही त्याचा राग गेला नाही म्हणून प्रणयासाठी तो तिच्याजवळ कधी गेला नाही. कुणालला खुश करण्यासाठी माधुरी त्याला चिटकून झोपते.
मग कुणालही तिला आलिंगन देतो. मात्र कुणालचे हात तिच्या अंगावर प्रेमाने किंवा उत्तेजनाने फिरत नाही. कुणालचा राग घालवण्यासाठी माधुरी स्वतः त्याच्या ओठांचे चुंबन घेते व त्याच्या खालच्या भागाला हात लावते. अजूनही तो भाग बारीक असतो. 2 मिनिटांनी कुठे कुणाल उत्तेजित होतो. पटकन यातून मोकळं व्हावे म्हणून कुणाल उठतो आणि माधुरीवर येतो. कुणाल स्वतःला माधुरीत प्रविष्ट करतो आणि वेगाने धक्के देतो. कार्यक्रम उरकून पटकन बाथरूमला जाऊन बेडवर येतो. माधुरी मात्र विचारात अडकली. जो कुणाल विचारांनीच उत्तेजित होत असतो, तो आज स्पर्शानेही उत्तेजित होत नाही याचे तिला विशेष वाटते. शिवाय कुणालचा प्रतिसाद होता म्हणून होता. नेहमीसारखा उत्साही कुणाल तिला वाटलाच नाही. कदाचित बाहेर काही प्रॉब्लेम चालू असेल म्हणून ती दुर्लक्ष करते. सकाळीच कुणाल तयारी करून ऑफिससाठी निघतो. घरून गाडी घेऊन निघतो. थोडे दूर अंतरावर येऊन आपल्या बॉसला कॉल करतो आणि सांगतो की अचानक गावी जावे लागत आहे, म्हणून 2 दिवसांची सुट्टी हवी आहे. कुणालचे काम अगोदरच पासून चांगले असते, त्यामुळे बॉस त्याला म्हणतो, ओके, ठीक आहे. इकडे राधिका सकाळीच स्वतःच्या गाडीने गावाहून येते. कुणालने ऑलरेडी तिला हॉस्पिटलचा पत्ता दिलेला असतो. दुपारच्या 12पर्यंत ती मुंबईत पोहोचते. ठरल्याप्रमाणे कुणाल हॉस्पिटलला राधिकाची वाट पाहत असतो. दोघे डॉक्टरांना भेटतात. डॉक्टर राधिकाला काही टॅब्लेट्स लिहून देतो, ज्याने की राधिकाला मासिक पाळी येणार असते. त्यातूनच राधिकाचा गर्भपात होणार असतो. हॉस्पिटलच्या बाहेर येऊन कुणाल राधिकाला सांगतो की तू आता घरी जा. मी संध्याकाळपर्यंत येतो, कारण मी माधुरीला सांगितलं की मी ऑफिसला जाणार आहे. मग राधिका कुणालच्या घरी जाते. माधुरी राधिकाला पाहून थोडे आश्चर्यचकित होते. ती तिला विचारते की कसं येणं झालं. मात्र राधिका तिला सांगते की मला गावी बोर होत होतं, म्हणून मी म्हटलं तुमच्याकडे येऊन राहूया. तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं, म्हणून मी डायरेक्ट आले. राधिका ड्रायव्हरला गावी परत पाठवून देते. दोघीजणी मग जेवण करत गप्पा करतात. त्यानंतर माधुरी आणि राधिका आराम करण्यासाठी आपापल्या रूममध्ये जातात. राधिका रूममध्ये येऊन कुणालला कॉल करते आणि टॅब्लेट घेत असल्याचे सांगते. संध्याकाळी नेहमीप्रमाणे कुणाल घरी येतो. दोघी हॉलमध्ये चहा पित असतात. राधिकाला पाहून तोही आश्चर्याने विचारतो की तुम्ही इकडे कसे? राधिका म्हणते, माझी एक मैत्रीण इथे मुंबईत राहते. माझे तिच्याकडे थोडं काम आहे, म्हणून मी आले. कुणाल फ्रेश होऊन येतो आणि मग सगळे मिळून इकडच्या तिकडच्या गप्पा करतात. 2 दिवसांनी कुणाल ऑफिसला असतानाच राधिका त्याला कॉल करून सांगते की तिला मासिक पाळी आले आहे म्हणून. कुणाल घरात राहून प्रत्यक्षात राधिकाची जास्त काळजी घेऊ शकत नाही, म्हणून तो ऑफिसात राहून अधूनमधून तिला कॉल करून तिची तब्येत विचारत असायचा. यावेळी राधिकाला रक्तस्राव खूप जास्त होतो. तिला मासिक पाळीचा त्रास होतो. एके दिवशी रात्री कुणाल राधिकाला भेटायला येतो. तो राधिकाची विचारपूस करतो. मग राधिका त्याला रुमालात बांधलेली एक मांसाची गाठ दाखवते. कुणालला अगोदर काहीच कळत नाही. तो आश्चर्याने त्याच्याकडे पाहत असतो. मग माधुरी त्याला सांगते की ही गाठ माझ्या रक्तस्रावामधून पडली. यापूर्वी अशी गाठ कधीच पडली नव्हती. ही गाठ म्हणजेच आपलं बाळ होय. त्याला पाहून नकळत कुणालच्या अश्रूंचा बांध फुटतो आणि तो ढसाढसा रडू लागतो. राधिकाला फक्त आपण मोकळे झाल्याचे समाधान असते. मात्र कुणाल आपण बाप बनू शकतो हा आपला अंश आहे म्हणून तो भावनेच्या भरात रडत होता. राधिका त्याच्या भावना समजून घेते आणि त्याला कुशीत घेऊन सांत्वना देते. थोड्या वेळाने कुणाल शांत होतो आणि मग झोपण्यासाठी आपल्या रूममध्ये खाली निघून जातो. कुणाल रूममध्ये येतो हे माधुरी पाहते. एक वेळ तिची नजर त्याच्या चेहऱ्याकडे जाते. आत्ताच कुणाल थोड्या वेळापूर्वी रडला आहे हे तिला पटकन लक्षात येते. तिला माहीत होतं की कुणाल काही दिवसांपासून कुठल्या तरी प्रॉब्लेममध्ये आहे, पण नक्की काय हे तिला माहीत नसतं. ती सुद्धा कुणालला कुशीत घेते आणि काय झालं ते विचारते. पुन्हा एकदा कुणाल रडू लागतो आणि मग तो माधुरीला म्हणतो की देवाने आपल्याला बाळ का दिलं नाही? या प्रश्नाचे उत्तर दोघांकडेही नसते आणि मग ते शांत बसतात. दुसऱ्या दिवशी सकाळीच कुणाल राधिकाकडून रुमालात गुंडाळलेला तो मांसाचा तुकडा घेऊन शहराबाहेर येतो आणि त्याला नदीमध्ये विसर्जित करतो.
कितीतरी वेळ तो त्या नदीच्या काठावर बसून विचार करत बसतो आणि त्याच्या डोक्यात एक विचार येतो. कुणाल घरी येतो. त्याच्या मनात उत्सुकता खूप असते. माधुरी बेडवर बसून आराम करत असते. तो तिचे दोन्ही हात हातात घेतो आणि तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणतो, "आपल्याला बाळ हवं आहे ना?" माधुरी प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहते. "आपण सरोगेट मदर शोधू आणि आई-वडील बनू." दोघेही यावर थोडा विचार करतात. कुणाल मुंबईत चांगल्या हॉस्पिटलचा शोध घेत असतो. 2 दिवसांनी राधिका माधुरीला म्हणते की मी माझ्या मैत्रिणीला भेटून येते. इकडे कुणाल बाहेर तिची वाट पाहतो. कुणाल राधिकाला घेऊन हॉस्पिटलला जातो आणि तिच्या गर्भाची क्युरेटिंग करून घेतो. कुणाल आनंदी असतो. कारण राधिकामुळेच आपल्या डोक्यात हा विचार आला आहे की मी बाप बनू शकतो. राधिकाचे क्युरेटिंग होते. हॉस्पिटलला 2 तास आराम केल्यानंतर संध्याकाळी दोघेही थोड्याफार अंतराने घरी जातात. आता कुणालला सारखे वाटू लागले की आपल्याला बाळ मिळणार आहे. आपण वडील बनणार आहोत. 2 दिवसांनी राधिका परत गावी निघून जाते. कुणाल आता पूर्वीप्रमाणे नॉर्मल झाला होता. त्याच्या मनात आता फक्त बाळ कसं होईल हाच विचार असायचा. एक दिवस कुणाल माधुरीला तयारी करायला सांगतो आणि तो माधुरीला घेऊन हॉस्पिटलला जातो, जिथे टेस्ट ट्यूब बेबी सेंटर आहे. तिथे त्यांची डॉक्टरांसोबत चर्चा होते. माधुरीची हिस्ट्री पाहता डॉक्टर दोघांनाही सल्ला देतात की तुम्ही पारंपरिक सरोगसी हा प्रकार निवडावा, ज्यामध्ये वडिलांच्या शुक्राणूंना दुसऱ्या स्त्रीच्या स्त्रीबीजासह फलित केले जाते, ज्यामध्ये होणाऱ्या बाळाचा अनुवांशिक संबंध हा फक्त वडिलांशी असतो. आपल्या बाळाला काही विकार नसावेत म्हणून माधुरी यासाठी तयार होते. डॉक्टर त्यांना सरोगेट मदरविषयी सर्व माहिती देतात व त्यांची पथ्येही देतात. डॉक्टरांचे म्हणणं असते की तुम्ही स्वतः त्यांना प्रत्यक्षात त्यांच्या घरी जाऊन पहा, त्यानंतर ठरवा. कुणाल व माधुरी या निर्णयाने खूप खुश असतात. कुणाल राधिकाला कॉल करून सर्व काही सांगतो. हे ऐकून राधिकालाही आनंद होतो की या दोघांच्या आयुष्यात पुन्हा एकदा आनंद येणार आहे. तिकडे हळूहळू माधुरीच्या स्वभावातही बदल होत चालला होता. रोजचं तेच ते जगून माधुरीही बोर झाली होती. मात्र आपल्याकडे बाळ येणार, आपण आई होणार या विचाराने तिच्यात प्रचंड बदल होतो. तीही मनातून प्रसन्न राहू लागते. एका दिवशी जेवणानंतर ती बेडवर मोबाईल पाहत बसली असते. तेवढ्यात कुणाल रूममध्ये आला. कुणालच्या डोक्यात आता फक्त बाळाचा विचार चालू असतो. त्या विचारानेच त्याच्या चेहऱ्यावर एक उत्साह आणि प्रसन्नता दिसून येत असते. त्याला असं प्रसन्न पाहून माधुरीला आनंद होतो. मागील काही दिवसांपासून दोघांमध्ये हवी तशी आपुलकी नसते, हे दोघांच्याही लक्षात येते. आज मात्र कुणालच्या चेहऱ्यावर तिला प्रसन्नता दिसून येते. माधुरी कुणालच्या जवळ जाते, त्याच्या छातीवर डोकं टेकवते आणि त्याला म्हणते, तुम्ही हसतमुख छान दिसतात. तुम्ही खूप चांगले आहात. पण मी तुम्हाला आयुष्यात कुठलंच सुख देऊ शकले नाही. ना मुलाबाळांचे, ना शरीर सुख. मला माहीत आहे की आपले लैंगिक जीवन सामान्य नाही. प्रणयानंतर मला असं वाटतं की काहीतरी विचित्र घडलं आहे. मला त्या चिकट पदार्थाची किळस येते. कधी तुमच्यापासून दूर होऊन स्वतःला स्वच्छ करते असं होतं. खरं तर मी कशी आहे मला सांगता येणार नाही. मात्र हे नक्की की मी तुम्हाला पूर्णपणे संतुष्ट करू शकले नाही आणि त्यात भर म्हणजे मी तुम्हाला वडील होण्याचे सुखही दिले नाही. आज मी स्वतःला खूप दोषी समजत आहे. मी आज खऱ्या अर्थाने तुमची माफी मागत आहे. कुणाल माधुरीला अधिकच घट्ट मिठी घेतो. कदाचित यामध्ये दोघांचीही चूक असेल. मी तुला चांगल्या प्रकारे समजू शकलो नाही. तुझ्याकडून अपेक्षा जास्त केल्यात. माझ्यामुळे तुझी कधी-कधी जास्त चिडचिड होते. त्यामुळे तू मलाही माफ कर. कितीतरी दिवसांनंतर त्यांच्या भावना मोकळ्या झाल्या असतात. दोघांनाही बरं वाटत असतं. शांत मनाने दोघे एकमेकांच्या मिठीत सुखावतात. कुणाल माधुरीला थोडे खाली सरकवून डाव्या दंडावर तिचे डोके घेतो व उजव्या हाताने तिला झोपवण्यासाठी हळुवारपणे थापटत असतो. कुणालच्या या वागण्यात वासना नसून प्रेम असते, याची जाणीव माधुरीला होते. कुणालला खुश करण्यासाठी माधुरी स्वतःहून पहल करते. ती स्वतःचा एक हात हळूहळू खाली सरकवत कुणालच्या अंडरवेअरमध्ये घालते. कुणाल उत्तेजित नसतो. त्यामुळे तिच्या हाताला तो भाग मऊ लागतो. तो भाग तिच्या अगदी मुठीत जाऊन बसतो.
ती हातात घेऊन त्याला कुरवाळत असते. माधुरीची इच्छा कुणालच्या लक्षात येते. तो माधुरीचा चेहरा आपल्याकडे करतो. तिच्या ओठांवर ओठ ठेवून तिचे दीर्घ चुंबन घेतो. माधुरीसुद्धा त्याचे चुंबन घेत घेत त्याच्या त्या भागाला कुरवाळणे सुरू ठेवते. मग हळूहळू कुणाल उत्तेजित होतो आणि माधुरीच्या मुठीत बसणारा तो अवयव ताठ होऊन फणफणू लागतो. कुणाल हळूहळू माधुरीच्या अंगावरचे सर्व कपडे काढतो. मग माधुरीही त्याच्या अंगावरचे सर्व कपडे काढते. कुणाल पूर्णपणे उत्तेजित होतो. तो तिच्या नितंबांवर हात फिरवतो, तर कधी दाब देतो. माधुरीची उत्तेजना वाढावी म्हणून एका बोटाने खालच्या जागेत आत बाहेर करतो. माधुरीची उत्तेजना वाढते. ती कुणालला घट्ट मिठी मारते. त्याच्या ओठांचे चुंबन घेऊन ती त्याच्या कानात हळूच त्याला म्हणते, "बस, करू आता." कुणाल माधुरीच्या वर येतो. तिचे दोन्ही पाय बाजूला करतो आणि स्वतःला तिच्यात प्रविष्ट करतो. कुणाल आणि माधुरी एकमेकांकडे डोळ्यात डोळे घालून पाहत असतात. आज त्याला माधुरीच्या डोळ्यात उत्तेजना दिसते. कुणाल हळूहळू कंबर मागे पुढे करतो. जसजशी माधुरीची मादक प्रतिक्रिया वाढते, तसतशी कुणाल आपल्या कार्याला गती देतो. मग माधुरी डोळे मिटते. तो क्षण आला हे लक्षात येताच कुणालही डोळे मिटतो आणि काही क्षणात दोघे सोबत पाझरतात. काही वेळांसाठी माधुरी कुणालला घट्ट पकडून ठेवते. जशी तिची पकड सैल होऊ लागते, कुणाल हळूहळू बाजूला होतो. बाथरूममध्ये जाऊन स्वतःला स्वच्छ करतो. तोपर्यंत माधुरी पण येते. तिला आज मनातून आनंद होतो. ती तशीच त्याला मागून आलिंगन देते. कुणाल शांत उभा राहतो. नंतर वळून तो तिला आलिंगन देतो आणि माधुरीच्या ओठांचे चुंबन घेतो. या वेळेत तो चिकट पदार्थ माधुरींच्या मांड्यावरून येत गुडघ्यांपर्यंत येतो. माधुरीचे यावर लक्ष असते. पण कुणाल स्वच्छ होताना पाहून ती स्वतःकडे दुर्लक्ष करते. दोघं गरम पाण्याचे शॉवर घेतात. कितीतरी दिवसांनी एकमेकांना आंघोळ घालतात. अंग कोरडे करून पुन्हा बेडवर येतात. कुणाल माधुरीला प्रेमाने जवळ घेतो आणि दोघे शांत झोपी जातात. मित्र आणि मैत्रिणींनो, लवकरच तुमच्यासाठी राधिकाचा पुढचा भाग घेऊन येणार आहोत. कथा आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. नवीन पाहुण्यांनी खाली दिलेल्या काळ्या रंगाच्या बटनाला अलगद दाबून आपल्या सदाबहार मराठी कथा चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील भागाचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी घंटीच्या बटनाला स्पर्श करा. धन्यवाद.